अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, ज्या पद्धतीने हे तणाव निर्माण झालेला आहे, भारताने हल्ले केलेले आहेत, त्याच अनुषंगाने युद्धामुळे लाहोर अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकन नागरिकांसाठी ट्रम्प शासनाने सूचना दिलेल्या आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, युद्धामुळे लाहोर अमेरिकन नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचं अमेरिकन प्रशासनाने सांगितलंय आणि त्याचमुळे अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या पद्धतीनं भारताने आता पाकिस्तानवर आणि काल हल्ला केला होता, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, त्याच अनुषंगाने आता अमेरिकन सरकारने सुद्धा अमेरिकन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाने लाहोर मधल्या अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ही परिस्थिती भडकण्याची शक्यता आहे का अशी अमेरिकेला शंका वाटते आणि त्याचमुळे अमेरिकन नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, युद्धामुळे लाहोर अमेरिकन नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचं अमेरिकन प्रशासनाने म्हटलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ले केलेले आहेत। त्याचबरोबर लाहोर मधली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती पाकिस्तानची उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि त्याची जबाबदारी सुद्धा भारताने घेतलेली आहे आणि त्यामुळे आगामी परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे का असंही अमेरिकेच्या प्रशासनाला वाटतं आणि त्याचमुळे अमेरिकन नागरिकांसाठी ट्रम्प प्रशासनाने सूचना जारी केलेली आहे। अमेरिकन नागरिकांनी लाहोर सोडावं अशा प्रकारच्या सूचना ट्रम्प सरकारने ट्रम्प प्रशासनाने जे लाहोर मधले अमेरिकन आहेत त्यांच्यासाठी जारी केलेले आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात, सतीश ढगे आपल्या सोबत आहे। सतीश ढगे जी आपण बघतोय, अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। नक्कीच रिअल टाइम बेसिसवर जे आहे अमेरिका या सगळ्या सिक्युरिटी सिच्युएशनचा रिव्ह्यू घेतोय, त्याला जो आहे त्या ठिकाणी चेक करतोय आणि त्याच्या आधारावर लाहोरमध्ये ज्या घटना घडल्या, आपण पाहिलं की त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले, त्याचबरोबर एकूणच पाकिस्तानमध्ये जे आहे 14 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लास्ट झाले। या सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ट्रॅव्हल ॲडवायझरी त्या ठिकाणी जारी केलेली आहे आणि त्यांच्या एक प्रकारे सिक्युरिटी सिच्युएशनच्या अनालिसिसच्या अनुसार त्या ठिकाणी नक्कीच एस्केलेशन होण्याची शक्यता जास्त आहे। मुळात जर आपण पाहिलं तर मागच्या काही तासांमध्ये युनायटेड किंगडमने सुद्धा तशाच प्रकारचे निर्देश दिले होते की एलओसीच्या अक्रॉस 10 किलोमीटर दोन्ही बाजूला भारत आणि पाकिस्तान यामध्ये त्यांनी ट्रॅव्हल करू नये। त्याचबरोबर आयबी जे आहे इंटरनॅशनल बाउंड्री त्याच्या सुद्धा साधारणतः 16 किलोमीटर भारत आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जे आहेत त्यांच्या नागरिकांनी त्या ठिकाणी ट्रॅव्हल करू नये। ट्रॅव्हल ॲडवायझरीज अशा त्यांनी दिलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या असेसमेंटच्या अनुसार हा युद्धाचा भडका म्हणा, संघर्षाचा भडका आणखीन त्या ठिकाणी वाढू शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्या नागरिकांच्या जीविताला खतरा होऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या। आणखीन एक मुद्दा मी याच्यात ऍड करतो, चाफेकर सरांनी सांगितलंच आणि मुळात ते ज्या ठिकाणी फोकस करतायत की लाहोर मधल्या काही ठिकाणीच ही एअर डिफेन्स सिस्टम जी आहे चायनीज मेड HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तान वापरतो, ती जी आहे एक प्रकारे डॅमेज करण्यामध्ये भारताला यश मिळालं। माझ्या मते एक्सटेंट त्याच्यापेक्षा मोठं असू शकतं, ते यामुळे मी म्हणतोय की कालचं जे ऑपरेशन सिंदूर फेज 1 आपण कंप्लीट केलं